रामकृष्ण हरी मंडळी, आता भाग नंबर 3. आता चंद्रभागा आपण आलो हे दर्शनाच्या लाईनीत. बघा त्याची लाईन आहे पूर्ण. वारकरी संप्रदायिक सर्वोत्तम आनंदित माऊली माऊली करता महाराष्ट्र पोलीस रक्षक करताय पूर्ण. बघा लाईनीचे चालला आपण रामकृष्ण हरी करता करता. हा आनंद वेगळा असतो, खूप मजा येते नाही का. बघा सारखे शिस्ती पद्धतीने चालणार आहेत आपण. बघा असं थांबून सेवक असं घाण उचलता, काही काचा वगैरे पडल्या असतील तर कोणत्या पायात जाणे पाहिजेत. ते समोर दिसते ती गर्दी, तिकडं मंदिर आहे, त्या घाटावर आपण जाणार आहे मंदिराकडं. बघा किती गर्दी, बाप बाप. इकडं बघा तिकडं महासागरच महासागर. महाराष्ट्र पोलीस पूर्ण लक्ष देऊन नाही का. बघा घाटापाशी आला, आता चढतो हळूहळू. शिस्त पद्धतीने एकदम जात आहे लोक. बघा महासागर मागा किती बघितला. इकडं बघा तिकडं महासागर, गर्दीच गर्दी. धक्का नाही, बुक्की नाही, काहीच नाही, काहीच नाही. उत्तम शिस्त पद्धत. रामकृष्ण हरी. असं हळूहळू चालत राहू. बघा पात्र किती मोठं नदीचं. मला पूर्ण झूम करून दाखवलं तुम्ही नाही का. असंच एवढं पुढं बघत राहा, अजून खूप काही बघा सारखं. बघा नदी पात्र किती गर्दी, इकडनं गर्दी, पूर्ण गर्दी. ती लाईन आहे. पोलीस प्रशासन तर एकदम भारी काम येतं. हळूहळू कुठं चंगराचंगरी नाही, काही नाही, पळापळी अजिबात नाही. लाईनीशी शिस्त पद्धत काम. बघा समोर जी बिल्डिंग दिसती माऊली, ती आहे विठ्ठल रुक्माई मंदिराचं मंदिर. आता तिथं जाणार हळूहळू. बघा आता लाईनीशी चाललं आपण हळूहळू. मागं आजी पण आहे, सर्व एकदम शांत, कुठं धक्का नाही, काही नाही. वारी म्हणता याला विठ्ठल रायाची शिस्त पद्धत. म्हातारे पोतारे असतात विचारी, तरी कोणी काही धक्का देत नाही. समोर जे दिसतंय ते मंदिर आहे, फुलांनी सजवलेले मस्तपैकी. तुम्हाला झूम करून दाखवतोय मी. बघा हे मंदिर आहे. बघा गर्दी, फुल गर्दी. किती लांब आहे बघा ना अजून. रामकृष्ण हरीच्या गजरात मस्त पब्लिक जाते हळूहळू पुढं. अशा ठिकाणी खूप मजा येते नाही का. बघण्यासारखं पण असतं. शिस्त पद्धत काय असते ते कळतं. बघा मंदिराच्या जवळजवळ आपण येतो आता हळूहळू. ते दिसतं जवळ, पण जवळ नाही आहे, ते लांब आहे. व्हिडिओ झूम करतो असल्यामुळे ते दिसतं जवळ. बघा संत नामदेव पावरी. मस्तपैकी सजावट केली मंदिराची नाही का. बघा किती मेहनत केली लागल्याची. विठ्ठल माझा खूप भारी सजवलंय. बघितलं तुम्ही, किती दूर करून दाखवतोय मला. प्रत्येक जण मोबाईल काढून फोटो व्हिडिओ घेत आहे नाही का. हे कार्टून असते मग मोबाईल. बघा आपण बी बघतोय किती गर्दी. मागं बघा, पुढं बघा. तेव्हा आनंद घेतो आपण. बघा मागं पण गर्दी. ही मजा वेगळीच आहे.
आता येतो मंदिराजवळ, थोडंसं राहिलं आहे. मुखदर्शन आहे. लाईनीत दर्शन घेणं सोपं नाही आहे. कमीत कमी 15-16 घंटे दर्शनाला लागतात. ते शक्य नाही आपल्याकडनं. नंतर आपण येऊ विठ्ठलाचं दर्शन घेऊन. पोलीस प्रशासन कसं समजवत आहे. महाराष्ट्र पोलीस म्हणजे एक नंबर. त्यांची शिस्त पद्धत, त्यांनी व्यवस्थित. पोलिसांचं असं देवधर्म राहिलं तर व्यवस्थित राहिले. कुठं गुंडगिरी तर दांडा. हे बघा विठ्ठल रुक्माईचं मंदिर कसं सजवलं आहे मस्तपैकी. मुखदर्शन घेणार, पुढं जाणार आपण. हे मंदिर आहे समोर. पण गर्दी दिसणं सोपं नाही आहे एवढ्याच्यात. बघा विठ्ठल विठ्ठल करता करता निघते सर्व वारकरी. एक आवड असते ती. तसं मस्त मंदिर, पूर्ण मंदिराचा परिसर आहे. पोलीस बंदोबस्त आहे. आता आपण जवळ आलोय मंदिराच्या. हे बघा दर्शन झालंय. बघा लाईन किती मोठी. या लाईनीला खूप जवळजवळ 15-16 घंटे लागतात. बघितले तुम्ही किती असं फिरून यायचं पूर्ण लाईनीला. हे बघा हे पूर्ण दर्शनाला 15-16 घंटे लागले. ते आपल्याकडनं सोपं नाही. बघा वारीचे एक झलक. आता गजानन महाराज मंदिरामध्ये आलो. तिथं मस्त की महाप्रसाद घ्यायचा आणि इथं वारकरी संपायचे. रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा.